हॅलो आई. हां बोल रे विजय, काय म्हणून राहिला रे? आई म्हटलं घरी येतं का नाही तू? बस झालं ना आता, मावशीच्या घरी आहे ना. हां ये ना घरी. आई माय आता घरी काय बोलावं राहिला मला? हां तिकडे पैशाले मागतात म्हणजे पैसे दे पैसे दे. नाही इथं काय माय माझी पगार जमा हो राहिली, इथं पैसे द्यायला लागत नाही. मस्त पगारचं खातं मस्त राहतं. त्या घरी काय माय काहीच नाही भेटत खायला. इथं मस्त मस्त आहे माय लड्डू गिड्डू, मजा आहे इथं. भाज्या गिज्या दोन प्रकारच्या भाज्या गिज्या. हां सुना काहीच करू देत नाहीत मला इच्छा. तिथं गेली की मायसून कटकट करत राहते. हा काय बोलावं राहिला मला? बाबू नाही ना रे बापा, मावशी तब्येत बरी नाही आहे थोडीशी. तर मावशी म्हणते थांब म्हणते काही दिवस अजून. हां माय काही येणं होत नाही रे बापा. हां मावशीवर थांबतो मी. हो का आई? मग माय म्हणणं होतं आई घरी यायचं होतं तुला, जसं की आता पेरणं पारणं चालू राहिले तर घरी पाहिजे कोणी. मग आम्ही सगळे वावरात गेलो की घरी राखण पाहिजे ना कोणी ना कोणी. कायचं राखण पाहिजे रे मला नेताना वावरात ओढत तुम्ही. हां तर माझ्या तेवढंच एक मजूर. तेवढेच पैसे वाचतात तुमचे 300-400 परत मला शिकवायला. नाही ना रे बाबू माय नाही जमत बापा यायले. हां मावशी तब्येत खराब आहे बाप्पा. येतो मी 15 दिवसांनी येईन बाप्पा. हां 15 मावशी म्हणे जाऊ नको बाई म्हणे तू. हां 15-20 दिवस थांब म्हणे. येतो मग मी 15-20 दिवसानं, आता काही येत नाही. अरे बापा येले घोर केला मग तुला. हॅलो 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 आवाज नाही येत आहे रे. होय हॅलो हॅलो आवाज नाही येत आहे का? हॅलो आवाज नाही येत आहे. मग करतो मी, नेटवर्क नाही वाटते. मग नेटवर्क आला की फोन करतो रे, ठेवतो. अरे हॅलो हॅलो. बराबर हे मासुनीची आयडिया आहे घरी बोलवायची. हां मासुनीची आयडिया आहे ना, मला समजत नाही का? बराबर पोराच्या हाताने फोन लावला मला. त्यांना वाटतं आम्ही जातो वावरात, एक अजून मजूर भेटते. मी काय अशीच जाऊ का? हां मला सगळं चाल समजतात. मी चाल खेळली ना आणि हॅलो हॅलो करू करू फोन ठेवून दिला. ठेवला तुमच्या मायनं फोन. हां लय हुशार आहे म्हटलं तुमची माय. हॅलो हॅलो करून का नेटवर्क नाही आहे तिथं? हां नेटवर्क नाही का? इतक्या खेप्त बोलली आपल्या संग ते नेटवर्क नाही गेलं. तिला बोलावलं आपण घरी, तुमच्या मायला बरोबर समजलं. नाही नेटवर्क नसेल म्हणून आईने ठेवला असेल फोन. हां तुम्हाला तुमच्या मायची काही आहे, मला तर बिलकुल नाही आहे. हां तुमच्या मायला वाटलं तिथं ऐशोआराम आहे, काम नाही करायला लागत काही नाही. इथं बोलावतील मला वावरात घेऊन जातील, नाही तर मग घरी ठेवतील. तर पुरा लेकराचा बाजार सांभाळायला लागेल मला. हां मोठ्या भावाचे लेकरं लहान भावाचे लेकरं तुमच्या. हां सगळे लेकरं एका सगळ्यांनी ठेवतात लोक आणि वावरात जातात कामाले. तुमच्या मायला वाटलं कुठं ना करत बसू. माझ्या बाईच्या घरी मस्त आहे ना, आयतं ताट भेटते, राहायला भेटते, चांगलं खायला भेटते, मस्त मजा मारली माय तुमची तिकडं. जाऊ दे बरं, बडबड नको करू. नाही माय आई तशी नाही आहे. यांची माय कशी असो, यांना वाटते आमची माय अशी आहेच नाही. आमची माय काहीच करत नाही. आमची माय देवी आहे, सर्व आहे. आणि आपण आपल्या मायबापाची काही ओळली की म्हणजे नाही तबापासा ती माय तशी. वा रे वाणी आहे देवा खरंच. आई माय अंतकालानं माय बोलणं गेलं ना, ऐकलं का माय तोंड फुगवलं असं? आई माय काय झालं व अंतकाला असं काऊन तोंड फुगवलं हो बाई? काय झालं? अव बहिणा जिज्जी बाया लहान माजल्या म्हटलं. हां लहान बाया माजल्या का? वावरात चालायचं म्हटलं तर म्हणते की नाही 350 बरोज द्या, 400 बरोज द्या. हां 300 बरोजाच्या बाया आहेत बाई. हां इतक्या एल लावल्यावर माय. हां ते हे नाही का ते गुंपा तर जास्तच बाई. ते आता 2-3 बाया आहेत दोस्तीने. तिला म्हटलं बाई चाल ना 300 रुपयात. हां नाही म्हणून राहिल्या. 2 बाया भेटल्या बाई मला 300 रुपयात. बाकी तर लहान लावल्या. हां 400 रुपयाच्या खाली बोलीच नाही म्हणते आमची. हो आता तसंच करतील ना माय बाया, तसंच करतील ना आता बाया. आता कामाला लागली ना बाई वावराचे पेरण्या पारण्याची कामाला लागली आता, तर तसेच करतील बाया. आता बाया काय असं नाही ना भेटणार आहेत आपल्याला. आता सांग बरं जीजी काय करावं मग? हां बाया नाही येत तर करावं काय म्हटलं. आता 2 बाया भेटल्या बाई मला. सांग बरं आता 2 बायाच्या ऐकून लावणं होते का वावरात ती? हां सरगी पराठी पेरणे होईन का? हां तर सांग जीजी आता काय करा? हां अंतकाला एक आयडिया आहे माझं, ऐकतं का? मग प्लॅन एकदम जबरदस्त आहे अंतकाला. ऐकशील ना तर खुश होऊन जाशील. पैसे तर पैसे वाचतील. ऐकशील का मग प्लॅन तो? हो ना जीजी सांग कोणता प्लॅन आहे माहीत अजून? हां त्यांना पैसे वाचतील, बाया भेटतील, असा कोणता प्लॅन आहे अजून? इकडे तू माझं इकडे जोड सांगतो नाही. हां नाही तर तुम्हाला ऐकू जाईल. ये लवकर इकडं. हो जीजी थांब. आता मी काय म्हणतो जीजी, हां आता आपण आहो, मी आहो, तू आहे. हां आणि आपल्या 2 सुना घरातल्या कोयल आणि आपली अनिता. आणि झालं ना आपण 4 बाया. 2 बाया द्या, त्याला 6 बाया. हां काय म्हणतं मग? हां यांना पट्टी पडू दरी सुनाला घे वावरात नाही. हां घराचे कामं काय बात होतात म्हणा माय. हां घरच्या कामाला काय आहे, नवऱ्याचे डबे करून दिले की झालं म्हणा. आपलं काय भाकर बांधली म्हणा की चालले निघाले वावरात नाही. पण बहिणा जिज्जी त्या मानतील का? त्या म्हणतील बापा आम्ही नाही करत वावरातलं, आम्हाला नाही येत वावरातलं. त्यांना म्हणा ना माय आपल्या घरी वावर आहो. हां आपण काय बिना भूमिहीन आहो का आपण? हां आज ना उद्या तुम्हाला करावं लागेल म्हणा वावरांचं. हां चालेल म्हणा शिकून तर घ्या. त्यांना बराबर येते माय. हां खेळत राहून आहेत त्या आणि वावराचं येत नाही, नाटकं करतात त्या. बराबर येते त्यांना. तर चालतंच आहे त्यांना वावरात गेलं मी शिकवतो ना त्यांना. हां त्यांच्या मागं राहून असं करा पोरी तसं करा पोरी, गोड बोलून मजुरी वाचते, कामं शिकून जातील. मग दरवर्षी आपल्याला टेन्शन नाही बायाचं. मग सांग अंतकाला पटली का मग माझी आयडिया? कशी वाटली तुला? आयडिया तर मस्त आहे जीजी. हां 1 नंबर आयडिया म्हटलं. हां माझ्या सुना कामं शिकून जाते वावरातले आणि नाही मजुरी वाचून जाईन. आणि म्हणजे दोन्ही बाजूने मीच शिकिता. आणि दरवर्षी झंझट मिटून देईन बाई बाया पायांची. माझ्या सून मी आणि अजून काय 2-3 बाया असल्या की झालं.
काही टेन्शनच नाही आहे. आयडिया तर मस्त आहे बाई, फक्त काय मांडलं पाहिजे नाही. आता माय सासू म्हणे ना सुना म्हणतील नाही, मग तर गोष्टच गेली बाई. मग काय फायदा ती सासू बनून. अपाय तसं काही म्हणू नको त्यांना, डायरेक्ट म्हणशील तर तमाशा करतील. आता पोरं नाश्ता करायला येतील की नाही, तर पोरांसमोर हा मुद्दा काढतो. काय म्हणा बाप्पा, लेस परेशान झाली बाप्पा, लेस डोकं दुखू राहिलं बाप्पा, माय काय करू मी आता, बी आणलं बायाने भेटू राहिल्या असं रोड. ते पोरं म्हणतातच, मग काय झालं आई काऊन अशी करू राहिली तू. ते पोरं तर वावरात येऊ शकत नाहीत. मग आता सुना आहेत ना माय, मग म्हणा बोलता बोलता म्हणून द्यायचो, का रे कावा सुन बाय चालताय का माय वावरात आजच्या दिवस, चला ना माय चला ना असं म्हणजो नवऱ्यांसमोर. मग त्या म्हणतातच आई आम्हाला काय येते वावरातलं, आत्या आम्हाला तर काही येत नाही, चला ना म्हणा माय, तुमच्या घरचंच वावर आहे, तुमचंच वावर आहे, आज ना उद्या शिकास लागेल ना, माहिती पाहिजे वावरातली असं म्हणजो पोरांसमोर असं म्हटलं की पोरांना वाटेल बरोबर म्हणली माय इथं. काय म्हणते मग अशी. हो जीजी जबरदस्त आयडिया आहे, असंच करायला लागेल मग. तसंच करतो मग मी, पोरांसमोर म्हणा लागेल मला. एकट्यात म्हणेन तर धिंगाणा करतील त्या, म्हणते ना आम्हाला येतच नाही, आम्ही येत नाही, पाहून जातील. पण पोरांसमोर म्हटलं, पोरांना हा म्हटलं तर मग तर झंझट मिटली बाई, बरोबर म्हटलं तर असंच करू. थांब कोयल, मी कपडे वगैरे सुकून आलेली आहे टेरेसवरती. तू भात वगैरे शिजला ना, डाळ आणि भात झाला ना. हो ताई, डाळ भात पण झाला आणि मी याची भाजी पण केली, शेंगा आहेत ना चवळीच्या शेंगाची पण भाजी केली. रितेशजीला टिफिन देऊन देते ना मग सोबत, दादाला जायचं काम नाही मग ऑफिसवरती, टिफिन सोबतच देऊन देते रितेशजीच्या. आणि नाश्ता पण बनवला मी, पोहे बनवले आणि मटची उसळ बनवली मी. हो का गं बाई, छान केलं माय कोयल. नाही तर मग कसं त्या भाऊजीले दुकान बंद करायला लागते आपली किराणा, आणि दुकान बंद करून मग जावं लागते. ते मग खूपच टेन्शन येते ना, मग त्या माणसाला खूप दगदग होते. छान केलं तू, लगेच पोळ्या टाकून घेतल्या थोड्याशा. आता आपण काही पोळे खाणार नाही, आपल्यासाठी नंतर करू. रितेशजीचा टिफिन पॅक कर आणि म्हणजे डाळ भात वगैरे एका डब्यामध्ये आणि पोळी वगैरे ठेवून रितेशजीला डबा दिला की आता नाश्ता देऊन दे रितेशजीला, सर्वांसोबत नाश्ता होऊन जाते आणि टिफिन पण चालला जातो, म्हणजे आपल्याला काही टेन्शन राहत नाही मग. हो ताई, मी फक्त 5 पोळ्या टाकल्या छोट्या आणि मी म्हटलं आपण तर नाश्ता करणार आहे ना, आपण दुपारी पण जेवण केलं चालते. आई मला नाश्ता हवा आहे ना, झाला का नाश्ता. हो ग राणी, झाला नाश्ता, काकोनी नाश्ता बनवलेला आहे. तू चल जा हॉलमध्ये बस, तिथे येते आम्ही नाश्ता घेऊन. जा हॉलमध्ये जा, आम्ही येतेच, काकू आणि मी नाश्ता वगैरे घेऊन येते, जा तिथे. राणी इकडे राणी. काय काकाच्या रूममध्ये जा आणि काकाला म्हणा की हॉलमध्ये या म्हणा, नाश्ता लावून दिलेला आहे म्हणा, आणि बाबाला पण सांगून या. हो आई जाते, हो सांगून येते बाबाला पण आणि काकाला पण. ताई मग प्लेटांमध्ये नाश्ता वगैरे काढून घेऊ का. एका वाटीमध्ये मटची उसळ काढून घेते आणि पोहा काढून घेते प्लेटमध्ये. हो तसंच कर ना. आपले सासूबाई आल्या की नाही काय मी, ते वावरामध्ये म्हणे आज पेरण्या आहे आपल्या, तर सासूबाई बाया पाहायला गेली होती, काय मी झाली का नाही अजून, पाहायला लागेल हॉलमध्ये जाऊन आत्याबाई आल्या का नाही, मग त्यांच्यासाठी पण नाश्ता द्यायला लागेल ना. मोठी आट्या तर आहेच हॉलमध्ये बसलेली. हो काय मी आल्या की नाही आत्या. पाहुणे मग ताई तुम्ही हॉलमधून, तुम्हीच पाहुणे आहे, कोण आलेलं आहे, मग त्याप्रकारे नाश्ता घेऊन येते मी. हो कळलं, मी जाते समोर पाहते आत्या आल्या की नाही. हो ताई सांगा मग मला, मी येते नाश्ता घेऊन. मला तर खूपच काळजी झाली होती माझं काय होणार ससुरालमध्ये, पण एवढी चांगली मला जेठाणी मिळाली ना, मला तर काही कामाचं वाटतच नाही. आम्ही मिळून मिसळून कामं करतो, खूप चांगली जेठाणी मिळाली मला. नाहीतर एखादी जेठाणी असे तूच कर केलं असतं मला, पण नाही, एकदम बहिणीसारखीच राहतात माझ्या ताई माझ्यासोबत. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. झाला का तयार ऑफिसला जायला. हो बाबा झाली माझी तयारी, आता म्हटलं नाश्ता करतो आणि ऑफिसला निघतो. दादा दुकान नाही खोलली का अजून. नाही रे, आता खोलतो म्हटलं, मी नाश्ता करायला थांबलो ना, नाश्ता करतो म्हटलं जातो, दुकान खोलतो. अरे आई झाला का नाश्ता तुया. कायचं बापा, माया नशिबात कोणी नाश्ता गिष्टा रे. माया नशिबात तिला टेन्शन आहे बापा. काहून नाही, काय झालं, तर चेहरा पण उतरला असा, काय झालं, कोणी बोललं गेलं काय तुले. बापा आता तुम्ही तर बसून खाता घरात ही सगळे लोक, सगळं टेन्शन मलाच आहे, पैसा देऊन देता माझ्याजवळ, किराणा अन्न ते माझ्याकडेच आहे. पण आता त्या गोष्टीनं परेशान नाही, आता दर महिन्याला परेशान होतो मी तेवढा पैशात कसं करू म्हणून. पण आजची परेशानी वेगळी आहे बापा. वावरात म्हटलं बाया नाही भेटू राहिल्या, बाया निरा म्हटलं इकडे तिकडे पाहू राहिल्या, जो जास्त रोज दे तिकडे पाहू राहिल्या बाया. 300 रोज आहे बापा बायांले. मी गेली बायांना सांगले की चला मग वावरात नाही तर 400 रुपये रोज मागू राहिल्या. सांग रे आता पुरा काय करू मी, 400 रोज कसा देऊया बायांले. हो आता शेतातले कामं चालू झाले ना, तर बायांच्या डिमांडा वाढल्या म्हणून जास्त पैसे मागू राहिले. सांग रे बाबू, फक्त 2च बाया मानल्या, 300 रुपये रोजात नाही अंत करायला तेव्हा माहिले 2 बाया भेटल्या बापा. कमीत कमी 4-5 बाया तर पाहिजे वावरात नाही. थोडं करता होऊन जाते मग 2-3 दिवसात वावर पेरणं. मग आता काय पाहिजे तर मग देऊन दे ना बायांना 100 रुपये शिल्लक काय होते, दिलं तर देऊन द्यायला पाहिजेत.
नाही रे बापा, 100 रुपये शिल्लक म्हणजे 5 बाया आणल्या तर 500 रुपये शिल्लक. हां 2 दिवसाचे 1000 रुपये. आज 500 शिल्लक, उद्या 500 शिल्लक. बापा 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 1000-1500 रुपये जातात मग शिल्लक मजुरीमध्ये. मग काय पुरवलं ते आपल्याला? अरे पुरा तशी चटक लागते त्या बायांले मग. हां मग निन्नं खुळणं मग हऱ्यात त्या बाया पैसे वाढवूनच मागतील. हां जो मजुरीचा भाव आहे तो द्यायला पाहिजे. आसपासच्या गावातनी बाया म्हटलं 300 रोजानं चालल्या. हां आपल्या गावातल्याच बाया हेत राहूया जास्तीच्या. मग आई करा तो काय करावं आता सांग बरं तूच. अरे ते जी नाश्ता झाला होता, तुम्हीच लेट आले. चला घ्या लवकर नाश्ता. तुम्हाला ऑफिसला पण निघायचं आहे ना, मी टिफिन पण रेडी केलेला आहे. हो कोयल ठेव. आईले परेशान आहे म्हणते, आज वावरात जायला आईले बायाच नाही भेटल्या. हां ले म्हणते पैसे मागत आहेत बाया. 100 रुपये एक्स्ट्रा मागत आहेत. 3 दिवस काम आहे म्हणते वावरामध्ये. हो का आई, मग तुम्ही 2-3 दिवस आधी कर बाया कोण नाही पाहिल्या? काय चव माय बाया माजून गेल्या ना. हां 2-3 दिवस पहिले पाहिले असते ना तर त्यांच्या ढवरे तेच असते. टायमावर डेली असते त्यांना. हां आता गेली त्यांच्या घरी, मी म्हणले एकही बाई तयार नाही आहे. फक्त 2 बाया भेटल्या बाई मला. हां येतो म्हणे 300 रोजानं. पहिले बोलली तर ते आहेत ना इमानदार, पण बाकी सगळ्या डुप्लिकेट बाया आहेत ना 1 नंबरच्या. हां दुसऱ्या का लालच दिली म्हटलं तिकडंच पाहू राहिल्या 400 रोजासाठी. एवढा बदमाश बाया आहे त्या. आता अंत केला पेरणं तर आवश्यकच आहे ना. कळत लागेलच तुले. जाऊ गेले पैसे, आता पैशाला काय पावलेली. पाहुणे बा पैशाचं नाही आहे म्हटलं, ते पैशाचं काही नाही आहे पण लालच. हां त्या बायांचा लालच पा किती आहे. पैसे मागू राहिले 100 एक्स्ट्रा द्या म्हणते आम्हाला. जे मजुरी आहे आजूबाजूच्या गावात ते घ्या बाप्पा. हां शिल्लक काय मागू राहिले. पैशाचा प्रश्न नाही आहे, तो पैसा लालच आहे. लालच त्या बायांच्या मनात नाही. मग आता मोठी मावशी काय करता मग. हां मग आम्ही येऊ माणसं आता. जाऊ द्या, मी काही दुकान खोलत नाही. मी येऊ का मग सांगा, पेरायला येऊ का. नाही रे बाप्पा, तू येशील म्हटलं तर दुकान बंद करशील आज दिवसभर तर 500-600 रोज पडून दे ना आपला. तो कोणता त्याच भाग पडवला त्याला. हां ते नाही रिकामे असले घरात कोणी तर आलं तर चालते. मग आता कोण आहे रिकामा घरात नाही. आम्ही हाव बा बुडा माणूस. माय होत नाही बा, तुझं माहिती आहे अंतकला. किती दिवसात सोडलं मी रिटायरमेंट घेतलं त्यापासून वावरात नाही गेलो. माय काय होतं मी हवा रिकामा फक्त. हां तुम्हाला म्हणते कोण हो बुढे हो, तुम्हाला कोण म्हणून राहिलं. मी काय म्हणतो हां का हो कोयल आणि अनिता, हां तुम्ही चालता का मग वावरात नाही. हां चला ना वावरात नाही. तो हातभार लावू लागा आम्हाला. मी येतो, मोठी हाते येते, 2 बाया अजून आहे. चला सांगा आमच्या. हां थोडं काम तर करून पहा वावरातलं. तुम्हाला काही येईन नाही. चला ना. काय त्या वावरात नाही बाबा, त्या आम्ही नाही येत वावरात नाही. हां तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला किती काम आहे आमचे. लय काम आहे आम्हाला घरी. स्वयंपाक गिंपाक राहिला ना बाकी करायचं अजून. काय जवळ 2 भाकरी 3 भाकरी टाकून द्या, झालं आपलं. रेतेचा डबा बनलेला आहे. हां काय करावं लागते. आणि राणीसाठी खिचडी टाकून द्या. 1 घंट्यात होऊन जाते. काय म्हणा वावरात झाली घंटा. हां काय म्हणता मग. अगं बाई मला तर काही येते नाही वावरातलं. हां काही नाही येत. हां आम्ही दोघे बहिणी एक्सपर्ट आहोत कामाच्या वावराच्या कामात नाही. हां तुम्हाला सगळं सांगतो आम्ही कसं करावं लागते म्हणून. तर सांग रे बाबू म्हण नाही. हां कमी बरोबर बोलली बाबू मी. हो कोयल. हां तुमची कामं तर झालेलेच आहे ना. हां दोघी देराणे जेठाण्याचे. तर मग चला जा ना आईसोबत. हां तुम्हाला समजलं पाहिजे ना आपलं वावर किती आहे, काय काय करावं लागते वावरात. हां सगळं समजते. जा ना आई सांगा. हां कामाधंदे तर 1 घंटा जाऊन जातात म्हणते आई. चालेल जाय कोयल तू बी आईसोबत. बाबा अंत केला. त्या पोरीने काय येते, त्या पोरीने कुठे काम केलं वावरातले. शाळा शिकलेले आहेत त्या पोरी. हां काय काम येतात त्यांच्या वावरातले. उलटं चांगलं आहे, शाळा शिकलेले आहे, हुशार आहे. एक बार सांगेन मी असं पेरू लागते बाई, असं करावं लागते. बातच करतील त्या. त्याच्यात कोणतं मोठं टेन्शन आहे. काही टेन्शनची गोष्ट नाही आहे. सगळं शिकवतो मी. लय शिकेल पोरी अशा की त्यांना शिकवलं मी वावरातलं काम. आई राणीला पाहायला कोणी नाही ना घरी. मग हां राणीला पाहायला कोणी नाही आहे घरी. राणीला काय पाहायला लागते वा. बाबा आहेत ना घरी. हे भाऊजी आहेत ना घरी, पाहतात ना भाऊजी. तिचे आबा नाही का घरी, कोणी नाही काय. तिचे आबा आहे दुकानमध्ये. हाही राहते विनायकी राहते दुकानात. लक्ष राहते विनायकाचं बी. हां काही वेळ दुकानात जाऊन बसेल. आपण काय आता गेलो 8 वाजता की वाचत येतो वापस तिकडून. 1-2 वाजलो घरी. 5-6 घंट्यातनी. तिथं कोणतं आपल्याला राहायचं आहे. चला मग पटकन बांधा भाकरी आणि चला आमच्या संग वावरात नाही. हो जाय कोयल. हां मस्त घुमणं होती वावरात नाही. वावराची हवा खाऊ नाही तिकडची ताजी ताजी. जा मग तुम्ही. हां आई माय कोयल मला काही येत नाही का वावरातलं. आज तर फसलं म्हटलं. त्यानं चांगलंच फसवलं. आता घेऊनच जाणार आहे वावरात. आपल्याला जावंच लागेल बाई. हो आता मला पण नाही म्हणता नाही येणार. पाहा लागेल जाऊन वावरामध्ये. हां रेतेजीनी म्हटलं ना जा आता तर जाता लागेलच. काय म्हणा आणखी. जरूर आपल्या मोठ्या हात्याचा प्लॅन आहे. यांनाच प्लॅन दिलाच ना. आत्याला आयडिया दिली असेल. नाही तर आत्याने दुसऱ्या बायांना 100 रुपये देऊन नेलेच असतं वावरामध्ये. पण याच आत्याचा प्लॅन असेल मोठ्यावाल्या. हो का रितेशजी तुम्ही म्हणत आहे. आता आत्या पण एवढा आग्रह करत आहेत चलाच म्हणून तर जावं लागणारच आहे. चला मग घरात खायला पाण्याच्या बाटला घ्या सांगा. हां आणि भाकरी टाकून द्या. 4 भाकरी टाका. हिरव्या मिरचा ठेचा करा मस्त. हां वळ्याची भाजी मस्त जेवू तिकडं आपण वावरात नाही.